व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मी गावाकडं आलेला आहे, तुम्हाला तर दिसतच असेल बॅकग्राऊंड बघून. तर गावाकडं कशासाठी, तर आज यात्रा आहे आमच्या गावची, त्यामुळेच गावाकडं आलेलो आहे. आणि हो, आधी यात्रेसाठी मी कॉलेज बंक करून, म्हणजे आज फ्रायडे आहे म्हणजे शुक्रवार आहे, आज कॉलेज होतं पण आजचं बंक केलं आहे. मग उद्या सॅटर्डे संडे तर काय सुट्टी असणार, त्यामुळे आजचं बंक केलं आहे आणि गावाकडं आलो आहे. कारण यात्रा तर वर्षातनं एकदा येते आणि यात्रेसाठी तर आपल्याला गावाकडे यायलाच लागते. तर यात्रा तशी आमच्या इकडं पोळ्याचीच असत्या, म्हणजे मटण वगैरे काय नसते, त्यामुळे जास्त कोण येत नाही. दिदी तेवढी येणार होती पण तिचं पण कॅन्सल झालं आहे टायमाला, त्यामुळे आई तर आलेली आहे, आई आधीच आलेले आहे यात्रेसाठी. आणि मायडीचं तर काय, मायडी पुढच्या महिन्यात येणार आहे, त्यामुळे आत्ता यात्रेला नाही आलेली. तर मायडी म्हणजे कोण, मायडी म्हणजे चिमणीची मम्मी, तिला आम्ही मायडीच म्हणतो. त्यामुळे आम्ही तर आत्ता सगळे आलेलो आहे. म्हटलं एक मोठा ब्लॉग तर झालाच पाहिजे. आणि तसं पण खूप दिवस झालं मोठा ब्लॉग शूट करायचा आहे, पण मोठा ब्लॉग शूटच होईना माझ्याकडून. म्हणजे कॉलेज, त्यानंतर घरातलं सगळं, कॉलेजचा अभ्यास, या सगळ्यातनं काय मोठा ब्लॉग होईनाच झाला आहे. म्हटलं आता यात्रेसाठी तर मोठा ब्लॉग शूट करावा. आणि यात्रेला स्पेशल आमच्या इकडं घोटा असतो. घोटा म्हणजे भांग असत्या. म्हटलं ते देखील दाखवावं. आमचं गावातलं देऊळ, नंतर आमचं कुळस्वामीचं मंदिर, परत काट्या वगैरे असते, ते सगळं शेअर करावं तुमच्याबरोबर. म्हटलं त्यासाठी एक मोठा ब्लॉगच शूट करावा. तर ब्लॉग तर मी सुरुवात केली आहे, अजून माझा आवरायचा आहे. गोळ वगैरे करायचं आहे. इथं पाणी तापायला ठेवलं आहे, पाणी तापवत होतं. म्हटल्यावर लक्षात आलं ब्लॉग पण सुरुवात करावी. नंतर आवरल्यानंतर सुरुवात करायला नाही होत्या. अजून आम्हाला सामान देखील आणायचं आहे. तर आता आवरून पहिले तर सामान आणायला जाणार आहे दादा मी घोट्याचं. आणि त्यानंतर मग घोटा पोळ्या वगैरे करणार. मम्मीचं चालू झालं आहे स्वयंपाकाची तयारी. आणि त्यानंतर नैवेद्य वगैरे घेऊन गावात जाणार आम्ही सगळे आवरून. मग चला तर मग कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर आईचं काय चाललंय बघूया. आईचं काय तर चाललंय पाकडायचं. आय काय करायलेस? काय करायलेस? काय करायला लागलेस? आत्ता काय करायलेस? आता डाळ पाकडते. डाळ आहे का ती? डाळ आहे, कोनोरा काढते झाडून. ही काय डाळ आहे का? कनुरा आहे ना डाळीचा? डाळ आहे, पिठल्याला कोनोरा काढायचा, पिठलं काढायचं. बर. तर काय चला, माझी तर आता आंघोळ वगैरे झालेली आहे. आता देवपूजा करणार आहे मी. आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे, थोडं काम आहे बाहेर आष्ट्याला, परत सामान आणायचं आहे घोट्याचं वगैरे. त्याआधी म्हणलं इथं जरा काम होतं, रानात फिरायला आलो होतो. म्हटलं तुम्हालाही दाखवावं. हे घरा शेजारचंच रान आहे. तर हे बघा, हे रानात गहू होता, गहू काढलाय आता, पिटून वगैरे दिले, नांगरायचं आहे. पण तिथं थोडा लसूण आहे, लसूण काढायचं आणि मग नांगरून टाकायचं. तर थोडा वारं तर जाम सुटले सकाळीच. आता बघू, तो खाचा ऊस आहे, पण आपलाच आहे बरं का. तर ऊस पण तुम्हाला दाखवतो मी. तर का हा ऊस आपला आहे. म्हटलं जरा बघून यावं रानात, पण घरापेक्षा आहे. त्यानंतर वर देखील जाणार आहे मी संध्याकाळी, नाही तर उद्याच आहे. तुम्हाला दाखवीन वर देखील गेल्यावर. तर चला देवपूजा करून घेतो आणि बाहेर गेलो तर सांगतो काय काय अपडेट असेल, काय काय नाही ते. तर हा बघा, हा लसूण आहे आपला. तर हे काढीन आता, बघू काढायला तर आल्या या लसणी वगैरे आल्या. तर लसणी काय असतं, थांबा दावतो मी कुठं असली तर. लसणी कुठं आहे लसणी? तर बघा ही बघा, असं शेंड्यातून छोटा लसूण येतो. असं लसूण आला की म्हणायचं हा लसूण काढायला. तर एवढासा आहे, छोटासा खायापुरता लावलाय. गवत वगैरे झालं ह्यात, पण आता काय काढायचंच आहे म्हणल्यावर गवत वगैरे काय काढलेलं नाही, तर काढून बांधून वगैरे ठेवायचं. जर काढला मी आहे तर तुमच्याबरोबर शेअर करीन नक्की मी. तर चला जातो घरी आणि पटकन देवपूजा करून घेतो. दादाची अजून आंघोळ चालल्या म्हणल्यावर तोपर्यंत मी देवपूजा करतो आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे बाहेर. ते बघा, देवपूजा वगैरे करून घेतली मी आधी. त्यानंतर सगळं आवरलं वगैरे आणि मी आणि दादा निघालो बाहेर. तर थोडासा किराणा आणायचा होता, तोच आणायला आम्ही बाहेर निघालो होतो.
तर काय चला आपण घरी आलेलो आहे. आता मला तर झोप आली, आम्ही झोपणार आहे. कंटाळा लय आलाय, गोळा खाल्लाय नदीसाठी पुन्हा नको वाटतंय. तर चल मग. तर चला काय आता जेवण वगैरे झालेलं आहे. तुम्हाला मग अशी दावलं जेवण, आज पोळ्या होत्या. तर आता ऊन लागायला म्हणल्यावर निघाले मी बाग. चला काय बागच आहे, मम्मी आधी जाऊन बसली बागत. तर आता मी पण निघाले बागत बसायला. कुणाचं तर काय जमत नाही कामं वगैरे. चला आता सांगतो की यात काय काजू बदाम घातलेस ना, काय काय बारीक करणार सांग मला आता. काजू बदाम खसखस आणि खाली ठेवते. आता ही काय बारीक करते, वेलदोडा आणि जायफळ. बाकीचं एवढं घरात बनायचं. पाडलंच खाली. हे काय करायचं, गाळून घ्यायचं आणि ते बिन गाळता घ्यायचं काजू बदामचं. काजू बदाम घालायचं. इथं काय काजू बदाम बघायचं. खाली त्यात चमचा. तर गायच आत्ता एक मिनी ब्लॉग एडिट करायचा होता, तो केला मी आणि आता जाता वेळेस अपलोड करीन. तर आता आवरतो आणि आम्हीला जायचं आहे गावात. मम्मीचं घोटा वगैरेची तयारी तर चालल्या, तुम्हाला दाखवलं आणि एकदा मी रिकॉल करीन कशी आहे रेसिपी. काय तुम्हाला जर ट्राय करायची असेल तर नक्की ट्राय करा, उन्हाळ्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर इथं शेडमध्ये मी आलतो व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करायसाठी. तर चला मग आता तर जाता जाता बघूया आपण, आपल्याला अंडी गावते का इथं कोंबडी बसलेले दाखवतो. तर एक अंडा आहे, तर एक तर अंडा आपल्याला गावलेला आहे. पण काय फायदा, मला तर कळत नाही. मी तर अंडी वगैरे काय खात नाही, तरी मला काय एवढी एक्साइटमेंट असते अंडीची काय. तर चला असा आनंद आहे आपल्याला, एक अंड घावलंय. तर जाऊया आपण आता, आवरूया, जायचं आहे गावात. तर काय चला आपण तयार झालेलं आहे, आता निघाले. मग मी कोणीकडे निघाले, आपण कुणीकडे निघाले. चला मग. तर बघा कायच आम्ही इथं निवद वगैरे दाखवतोय आणि तो माणूस बघा कुठे गेलाय. एवढ्या लांब तो गेलाय नैवेद्य दाखवण्यासाठी. अवघड आहे बाबांनो माणसांचं. काय जातात चला, देव तर झालेलं आहे. देवदर्शन करून आम्ही आलोय. दादा गेलाय गावात पालख्याबरोबर. तर आईन मी आता घोटा प्यायलोय. आय दादा घोटा आय दाखव की घोटा. हात धडाय का उड्या मार. घोटा प्यायला.
ठीक आहे. आई ग. तर काय चला आपण चेंज केलेलं आहे. आता निघालोय गावात. गावात काट्या वगैरे असतात नाचवती तीच बघायसाठी निघालोय मम्मीला सोडायसाठी. म्हणून मी आलतो दाता डायरेक्ट तिथनंच गावात गेलाय देवळातनं दर्शन घेऊन. तर चला आता. तर काय चला गाडी इथं लावलेलं आहे ना. आता इथनं चालत चाललोय मी. चला तुम्हाला पण दावतो आता कसं आहे काट्या वगैरे. तर चला आता आवाज तर काय येणार नाही पण बघू मी व्हॉइस ओव्हर करेन नंतर, नाही तर दाखवीन तुम्हाला.
चला काय आम्ही आले घरी आणि आता झोपणार आहे. तर झालं आजच्यासाठी एवढंच होतं आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते.